ऐका हो ऐका, एका माणसाला दोन दोन बायका. साहेबीन सोंगाला मजूर पाहिजे, 500 रुपये रोज भेटन. कामाला काय याची चाटणी, कोणतं बी मजूर चालन. सुशिक्षित बेरोजगार, पारावर बसून टवळक्या आणणारे, बेवडे. कामाचा अनुभव नसला तरी चालन, कमरात लाता घालून काम शिकवण्यात येईल. कामासाठी लागणारं साहित्य, एक इळा, 2 हातमोजे संघ घेऊन येणे. दादी, एक नवीन फोन आला, iPhone 17 1.5 लाखाचा, तो पाहिजे मले. iPhone 17 मारो का तो डुंगावर पत्रा. अरे आराम करा, वावरात एवढे काम पांगले, ती साहेबीन सोंगाची पडली, तू फोन घ्यायचाय का? डॅडी, माझ्या बायकोला तरी मग अपमान नका करा जाऊ. माया पुढचा भोंगळा मला शिकवला का? तुमचा अपमान झाला बी तर मला काही नाही वाटत. उद्यापासून सगळ्यांना शेतात कापाचं साहेबीन सोंगाला. कवा येळे आहे का आपले? येळे काय माहित कुठे पडेल. कांदे कापाच चाकू आहे, चालन का? दादी, मी म्हणलं होतं बालिश बुद्धीच्या पुरुषी मग लग्न करून देऊ नका म्हणून. घ्या आता सोंगा चाकूला साहेबीनी. अरे शिकन ती शिकता शिकता. सुनबाई बाई, त्या लोखंडाच्या फुटके टोपल्यात ठेवले होते नि ये होते काय त्यात? हा, त्या टोपल्यात खराब लोखंडाचं सामान होतं, तर भांगारवाला लिखून टाकले मी ते टोपलं 100 रुपयात. अहो येडी शाळा, त्यात 5 इळे होते, 500चा एक एक इळा होता. मला वाटवायला जेवढा हिच्या बापाने आपल्याला हुंडा दिले ना, तेवढा आपलं नुकसान करू तर काही थांबत नाही. मी काय म्हणून राहिलो, आपली साहेबीन जास्त आहे, घरच्या इरकी सोंगणं होणार नाही. होईन ना डॅडी, आपण चौघ आणि श्याम्या घेऊन घेऊ एक. मला सांगतायत साहेबीन. काऊन नाही सांगतायत? माया मायने शिकविलंच नाही मला साहेबीन सोंगणं. मग सासूबाईनं नवऱ्याच्या खिशातून पैसे चोरणं कधी शिकवलं? मी अजून साहेबीन सोंगेलच नाही. सोयरीक जामवाच्या टायमाला वावर पाहायला बरा होता तो बाप. पोराला वावर किती आहे, वावराला रस्ता आहे का, इर आहे का, गट नंबर किती आहे, कोणाच्या नावावर आहे जमीन. आम्ही बी सुना होतो, पण अशी नखरी नाही केली आम्ही कधी. सासूबाईला तर म्हातारपणात एक गिल्लास पाण्यासाठी तर शिवीन मी. काय म्हणलं, ऐकू येतं मला सगळं, बैरिनी मी. माहितीये गुबडीवाणी काय नेतोय, बै चुप. भाकर खाण्याने वाटतं संध्याकाळी. अरे काय दांगडू चाललाय एवढा? बाबा, साहेबीन सोंगाचं टेन्शन आलं. टेन्शन काय घ्यायचं, इळा घ्यायचा आणि कण कण सोंगाची. बाबा, तुम्ही बी चाला बर का साहेबीन सोंगाला. या वयात काम करायला लावतो का मला? अहो पण या वयात खायला तर लागतं ना तुम्हाला. शहाणपणा करू लाग जास्त. जमीन ठुली म्हणून उपकार माना गदरच्या हो. नाही तर जाणं पड असतं लोकांच्या आम्हाला करायला. कायची मीटिंग चालू आहे? राहुल इकडे काढ काय? खेकड्या बोकड्या तो इकाला कधी तर चांगला बोला जाय. नेमकं चालू काय मग? अरे साहेबीन सोंगाला मजूर पाहायचंय. या रिकाम टावळ्या श्यामेल बी घेऊन जा. म्हातारा तुम्ही जा ना. अरे मै पहिल्या हात पाणी चालत आता. तोंड बरं चालतं. अलीकडे ये रे, दाखवतो तुला खेकड्या. रावल्या तू श्याम्या जाय आणि उदड्यावाला टोळीला विचारून पाय साहेबीन घेते का तर. ओके टकलू काका. मावशी, तुमच्या टोळीला साहेबीन उदडी द्यायची आहे आपली. ओय, टोळीनी म्हणायचं नाव आहे आमचं, गँग ऑफ साहेबीन मर्डर. मर्डर भयानक नाव आहे. साहेबीन कापतो ना आम्ही म्हणून मर्डर. तुम्ही मुकरदम आहे घ्यायच्या? हा, मैं अंडर खाली काम करते. मी म्हणीन त्याच्या स्वार जाते. मी म्हणीन तेव्हा चांगलं काम करते, नाही तर अर्ध्यामधून साहेबीन कापते, अर्धी खालीच ठुते. मी म्हणीन तेव्हाच निर्मळ काम करते, नाही तर वावरामध्ये पुंजापेक्षा जास्त सर्वा निघतो. मी जसं म्हणीन तसं रे, मेरा वय शासन. काय एकर घेता तुम्ही? तसं तर लोकांकडून 40-50 रुपये एकर घेतो आम्ही, पण तुमच्यासाठी दिवाळी धमाका ऑफर फक्त 5,000 रुपये एकर. मागच्या वर्षी तर 4,000 रुपये एकर होता ना. मग एका वर्षात महागाई किती वाढली, पण साहेबींचे भाव थोडी वाढले. ती तुमची प्रॉब्लेम आहे. हे तर जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. साहेबींचे भाव 4,000 आणि साहेबीन सोंगाचे भाव 5,000. अशाने शेतकऱ्याच्या हातात काय उरलं रे? काही कमी होणार का? तुमच्यासाठी फक्त 4,999. कपाळाला लावायला 1 रुपया कमी केला तर आम्हाला दोफारा चहा लागन एक टाइम. जारचं थंड पाणी बी लागन प्यायला. साहेब झाले पैसे लागन. मुकरदमीन बाई 4,500 रुपये एकरान घेऊन घ्या. ए भाऊ, 500 रुपये कमी नको करू. 500 मध्ये माझ्या 5 क्वार्टर आहे त्या. ऊस गोड लागला म्हणून मुळच गटी खाल्ला पाहिजे ना. जसं शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे. शेतकरी आहे म्हणून आपण आहे, शेतकरी आहे म्हणून दे चढवायला. घेऊन टाकू 4,500. चला मग शेतात जाऊन सौदा पक्का करून घेऊ. किती एकर आहे साहेबीन? सगळं वावर 8 एकर आहे. 3 एकर मका आहे, 5 एकर साहेबीन आहे. थांबा, फोनवर वावर मोजते तुमचं. डिजिटल भारताचा फायदा तुम्हीच घेऊ राहिल्या. 6 एकर साहेबीन आहे तुमची, पण आम्ही 5 एकर पेरेल ना. फोन तर 6 दाखवला ना. फोन बंद धरून मोजते साहेबीन पेरेल. बंद सोडून दिले तरी बी 5.5 एकर उरायला तुमची. 5 धरून घ्या. ए भाऊ, अरे एक शिल्लक सोंगू सोंगू गळ्यातला काम नाही साहेबीन. एका एकरात एक झाड बी उगेला असलं तर तो आम्ही ते झाड सोंगाचं. पण मी हात लावणार 4,500
अशा पोरीकडे आहे तुमचे आम्ही जाय सर शेतकऱ्याच्या पाचवीला पुंजे फुल शांत होय काय शांत आमचे 40 रुपये किलो साहेब तो आणि 150 रुपये किलो आम्हाला की लिखतो त्या साहेब काय करवरती अरे सरकार हायच्या पाठीशी काय पाठी सरकार अरे सगळी साहेब मग कापूस पाण्यात डुबला तरी शेतकऱ्याच्या वावरामध्ये कोणी आणि जर शेतकऱ्याच्या वावरामध्ये काय सापडला तर 5 मिनिटात सगळे अधिकारी वावरात जमा होते त्या सत्य शेतजी होती अरे भविष्य चांगले दिवस येणार रे शेतकऱ्याला काय याचे चांगले दिवस अरे आमचे आजे पंजे गेले शेती करता करता पण चांगले दिवस नाही आले या महाराष्ट्रात प्रत्येक 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो रोज गेली का उदडी साहेबीन नाही हो लय नकरी करू उदड्यावाले थंड पाणी लागन पुंजावर बी आपणच राहा आणि 4,500 रुपये एकर 4,500 कोण येते चाल मला त्याच्याकडे घेऊन बाबा असं गरम होऊन नाही चालत शांततेत काम करता गेलं पाहिजे महात्मा गांधी सारखं महात्मा गांधी अहिंसावादी होते पण मला हिंसा आवडती खून खराबा तू काय कर बाया पाय आपल्या रोजाना 2-3 बर काय चालू आहे मावशी काम पांगले वाटतं वावरातले म्हणून मग ध्यानाला तुम्हाला कसं माहित ये रे तू धाऊ धाऊ बोलतो आज गोड बोल राहिला तेव्हा समजलं मला साहेबीन सोंगाल चालता का मग साहेबीन सोंगाल नाही येत रे भाऊ मी कोण करू उन्हातानात काम चला ना मावशी ये रे घरी झोपेल राहते तुम्ही मी झोपीन नाही ते काही करीन तो घरी येते भाकर मागायला मावशी आरामान सोंगाल तुम्ही अरे भाऊ मला साहेबीन सोंगाची अलर्जी आहे साहेबिनीच्या तेलाचे भजे खायची अलर्जी नाही का गुटू गुटू खाता नाही यायचं मग तुमच्या वावरात काऊन माय मैत्रीण जिकडे चालल्या तिकडे जायचंय मला त्याच्या संग काम कमी करणं पडतं आणि धांगर धिंगा जास्त घालतो आम्ही मावशी बाकीच्या पेक्षा 1-2 पात कमी लावा तुम्ही जमतच नाही मावा चाल रे भाऊ दुसरं भाऊ कोणी मावशी चालता का साहेबीन सोंगाला येते पण रोज काय जो मागच्या वर्षी होता त्यो किती 400 हा जाय रे भाऊ तू पहिला घरी जाय काऊन अरे एका वर्षात महागाई किती वाढली 300 रुपयाचं रिचार्ज 350 झालं मेकअपचं सामान वाढलं साड्याचे भाव वाढले मग किती रोज येशी 500 रुपये एवढं जास्त का देत असेल तर सांगा नाही तर दुसऱ्याच्या वावरात जाते मी देतो मी 500 रुपये रोज पण कामावर किती वाजता यासान मी कामावर 10 वाजता येईन आणि 3 वाजता सुट्टी पाहिजे म्हणजे 5 घंट्याचे 500 रुपये 100 रुपये घंटा मग आणि त्यात बी मध्ये पाणी प्यायला सुट्टी लागन आणि 1 घंटा जेव्हा सुट्टी लागन तुम्ही पैसे साहेबीन सोंगाचे घेऊन राहिल्या का नुसतं वावरात यायचे घेऊन राहिल्या ए भाऊ पटत असेल तर सांग बर या कसं का होत नाही या किती वाजता आहे प्रोग्राम? प्रोग्राम म्हणजे अरे मोतीचा कार्यक्रम कधी आहे? 8:30 वाजता आता येळे बी घेऊन या जा एकूण बाबाची शेवटची इच्छा होती सगळ्यांना बाबाला येळ्यानं श्रद्धांजली द्यायची
अवघड शोकरा ते मला द्यायचे. तू म्हण बाबा अटॅकनं मेले. काऊन? अरे हाडकुतून मरणं म्हणजे अपमानाचं मरण आहे ना. लोक देवाचं नाव घेऊन मरते. श्याम्या पुढचा नंबर सांग. 008 2 बुकडे 8. येलो मी आणि बुने मावशी. आमचं बाबाची तब्येत सिरियस आहे. सिरियस तिथं डिलिव्हरी दिवस नाही गेल त्या डिलिव्हरी व्हायला. सिरियस म्हणजे कवा बी टपकते बाबा. पण माझी तब्येत चांगली होती ना. तुम्ही जर सेकंदात रंग बदलू शकता तर मिनिटात बाबा बदलू शकत नाही. ती बी तू येताना येळा घेऊन ये. येळा काय आपली म्हातारी मोतीवर भांडारा करणे का? पण येळा काय नाही. सगळ्यांना श्रद्धांजली देत. काय म्हणलं? येळा घेऊन. पहिले काय होतं? नंबर. मी सोडल्यामुळं कळलो. आमच्यावर उंच सोळा म्हण. त्याच्यावर काही कोसळलं